Good morning to all of you. Am I audible? Yes, sir. Okay. So slide is visible to all. Yes, sir. Okay, thank you. So let us start discussing these remaining points related to this chapter, that is relativistic mechanics. So in this chapter, as I have told, total 4 points are there, 4 derivations are there, out of which we have completed the first one, that is Lorentz transformation equation and its inverse. So I summarize it today, and then we will move to the next 2 points, that is length contraction and time dilation. So let us start. So before starting this derivation, we have discussed lots of points, that how the things are relative to each other, then postulates of special theory of relativity, where 2 postulates we have discussed in terms of equations, of course. So these are the equations, Lorentz transformation for space and time. तर यामध्ये आपण जे डिस्कस केलं ते थोडक्यात एक्सप्लेन करतो. तर इथं आपण काय कन्सिडर करतो, तर 2 फ्रेम ऑफ रेफरन्स एस आणि एस डॅश, त्यामधली एस डॅश ही व्हेलॉसिटी व्ही न मूव्ह होते, कशाच्या रिस्पेक्टनं, तर एसच्या. याचे कोऑर्डिनेट्स आहेत ते काय आहेत, तर एक्स वाय झेड टी, दिस वन एक्स वाय झेड टी for system S, then x dash, y dash, z dash and t dash for system S dash. तर आपण काय कन्सिडर केलं, ए पल्स ऑफ लाइट गेट्स जनरेटेड at t is equal to t dash is equal to 0 and that reaching at point P. Now we try to get the time and space coordinate for that particular point. तर इथं आपण काय कन्सिडर केलंय, 2 फ्रेम ऑफ रेफरन्सेस आहेत, तर त्या पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये मूव्ह होतात. त्यामधली जी एस डॅश आहे त्याची व्हेलॉसिटी व्ही आहे विथ रिस्पेक्ट टू एस. आता पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये ज्या मूव्ह होतात, तर त्यामुळे आपण एक्स आणि एक्स डॅशचे इक्वेशन इथं काढलेले. ते कसं काढलं आपण, तर एक्स डॅश इज इक्वल टू के इंटू एक्स मायनस व्ही टी. सो हिअर दिस डिस्टन्स इज नथिंग बट एक्स डॅश अँड दिस इज नथिंग बट एक्स. यामधला जो डिफरन्स आहे तो म्हणजे काय आहे, तर व्ही टी आहे. म्हणजे काय, तर हा डिफरन्स आहे. ठीक आहे. हा डिफरन्स कशावर डिपेंडंट आहे, तर व्हेलॉसिटी आणि टाइम डिफरन्स. तर त्यामध्ये आपण काय केलं, तर हा जो एक्स आहे, तर यामधनं हा व्ही टी मायनस करतो आपण, आपल्याला काय मिळतं, एक्स डॅश. एक सिंपल उदाहरण तुम्हाला दिलं की 2 म्हणजे काय, तर 3 वजा 1, असं आपण सिम्पली हे डिस्कस केलं. तर 3 म्हणजे काय, इथं एक्स आहे, 1 म्हणजे व्ही टी, अँड इफ वी remove that time interval with velocity, then whatever we can get that is x dash. k म्हणजे काय, तर k हा कॉन्स्टंट आहे, तर त्याची व्हॅल्यू आपण काढली. तो कशावर डिपेंडंट आहे, तो x वर डिपेंडंट आहे का, नाही. t वर आहे का, नाही. तर तो v वर डिपेंडंट आहे. आणि गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन जर आपण कन्सिडर केलं, ज्यामध्ये v इज लेस दॅन c ही कंडिशन असते, तर त्यावेळेस इक्वेशन काय होतं, x डॅश इज इक्वल टू एक्स मायनस व्ही टी. तर या गोष्टी आपण डिस्कस केल्या. याच्या उलट काय होणार, तर एक्स ची व्हॅल्यू आपण कशी काढतो, तर के डॅश इंटू एक्स डॅश प्लस व्ही टी डॅश. म्हणजे थोडक्यात काय इथं, तर 3 म्हणजे काय, तर 2 अधिक 1. जे मगाचं आहे ते तुम्ही कम्पेअर करून बघू शकताय. फक्त इथे सिम्बॉल्स काय असणार आहेत, वेगळे असणार आहेत. कारण का आपण इथं काय करतोय, तर एक्स डॅशला एक्स मध्ये डिफाईन करतोय आणि इथं एक्सला एक्स डॅश मध्ये डिफाईन करतोय. इज इट क्लिअर? ओके, शॅल वी मूव्ह टू द नेक्स्ट वन. Yes, sir. तर हे आपण मागच्या वेळेस डिटेलमध्ये डिस्कस केलंय, तरी सुद्धा मी हे रिव्हिजन किंवा लिंक करण्यासाठी हे डिस्कस करतोय. त्यानंतर काय येतं, तर वाय डॅश इज इक्वल टू वाय, झेड डॅश इज इक्वल टू झेड. हे कसं आलं, तर ही फक्त फ्रेम पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये मूव्ह होते, म्हणून एक्स आणि एक्स डॅशचे इक्वेशन आपण मांडले. वाय आणि वाय डॅश आणि झेड डॅशचा काही इथं इफेक्ट नाहीये, त्यामुळे हे इक्वेशन तशीच राहणार. त्यानंतर आपण टी डॅशचे इक्वेशन काढलं. कसं काढलं,
तर एक्स डॅशची व्हॅल्यू एक्सच्या इक्वेशन मध्ये टाकली आपण. याला आपण काय केलं तर सॉल्व्ह केलं आणि त्याच्यातनं आपल्याला टी डॅशची व्हॅल्यू मिळाली. दॅट इज टी डॅश इज इक्वल टू के टी प्लस 1 मायनस के के डॅश डिवायडेड बाय के डॅश व्ही इंटू एक्स. हा झाला पहिला पार्ट या डेरिव्हेशनच्या, ज्याच्यामध्ये आपण एक्स डॅश, वाय डॅश, झेड डॅश आणि टी डॅशच्या व्हॅल्यू काढल्या. सेकंड पार्ट जो आहे तर त्यामध्ये आपण काय केलं तर फ्रेम एस आणि एस डॅश साठी एक्स ची व्हॅल्यू डिफाईन केली. कशाच्या स्वरूपात तर डिस्टन्स म्हणजे काय तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट इंटू टाइम, म्हणजे 1 सेकंदात ती लाईट किती ट्रॅव्हल करते किंवा 2 सेकंदात किती गेली हे आपण कसं काढतो तर तो टाइम इंटरवल इंटू व्हेलॉसिटी ऑफ लाईट. तर ते एक्स जे डिस्टन्स येते ते आपण कसं काढणार सी इंटू टी. तसंच एक्स डॅश साठी काय असणार सी इंटू टी डॅश, सिम्बॉलिक डिफरन्स. आता यात आपण काय केलं एक्स डॅशची व्हॅल्यू टाकली आणि टी डॅशची व्हॅल्यू टाकली तर आपल्याला काय मिळतं तर इथं आपण लिहिलेलं आहे एक्स डॅशची व्हॅल्यू आपल्याला माहिती के इंटू एक्स मायनस व्ही टी. टी डॅशची व्हॅल्यू आहे त्यामध्ये सी ला मल्टिप्लाय केलं आपण, इथं ही व्हॅल्यू काढली. आता नेक्स्ट स्टेपला इथं काय केलं आपण तर एक्सच्या टर्म्स एल एच एसला घेतल्या, बाकीची टर्म आर एच एसला घेतली. ही एक्सची टर्म आहे तर ती आपण इकडे शिफ्ट केली आणि केला यात मल्टिप्लाय करून व्ही के टी जे येतं तर ते आपण इकडे लिहिलं. त्यानंतर एक्सला एकट्याला ठेवलं एल एच एसला आणि कॉमन काढून हा जो फॅक्टर आहे तो आपण डिनॉमिनेटरला घेतला. नेक्स्ट आपण काय केलं तर एक्स इज इक्वल टू सी टी, यातनं आपण काय काय कॉमन काढलं त्या दिवशी मी सांगितलंय. आपण सी के टी कॉमन काढलं, एक्स इज इक्वल टू सी के टी कॉमन काढलं डिनोमिनेटर मधून, ठीक आहे, आणि के कॉमन काढलं सॉरी सी के टी काढलं न्यूमरेटर मधून आणि के कॉमन काढलं डिनोमिनेटर मधून. त्यानंतर आतमध्ये ब्रॅकेटमध्ये काय राहतं तर 1 प्लस व्ही बाय सी, हे त्यावेळेस मी सांगितलेलंच की 1 ॲज इट इज, कारण का सी के टी आहे आणि इथं जर मल्टिप्लाय केलं तर सी मिसिंग आहे त्यामुळे आपण त्याला सी काय घेतलंय खाली घेतलंय. इथं काय आलं तर 1 मायनस 1 डिवायडेड बाय के के डॅश मायनस 1 इंटू सी बाय व्ही. हे कसं आलं तर के कॉमन काढलाय, के कॉमन काढल्यामुळे इथं 1 येणार ॲज इट इज मायनस हा फॅक्टर आहे तर तो आपण कसा काढला तर 1 मायनस के के डॅश, ठीक आहे, डिवायडेड बाय इथं काय के डॅश आणि सी बाय व्ही बाहेर आहे. हे कुठलं सांगतोय मी ही स्टेप बघा. या स्टेपमध्ये 1 मायनस के के डॅश डिवायडेड बाय के डॅश व्ही आहे, व्ही ला आपण बाहेर ठेवलंय, सी बाय व्ही इथं आहे तसं आहे. आणि हा फॅक्टर कसा आलाय ते मी परत एकदा सांगतो 1 मायनस के के डॅश डिवायडेड बाय के डॅश, पण इथं के कॉमन काढल्यामुळं आपल्याला इथं के इथं ऍड करावा लागतोय. त्यामुळे हे काय झालं 1 मायनस के के डॅश डिवायडेड बाय के के डॅश इंटू सी बाय व्ही, ठीक आहे. आता याला आपण कसं सॉल्व्ह केलं तर सुट्ट केलं आपण, याला सेपरेट केलं. तर काय येणार 1 डिवायडेड बाय के के डॅश मायनस के के डॅश डिवायडेड बाय के के डॅश. के के डॅश एकमेकाला कॅन्सल करणार आणि त्यामुळे इथं आपण सिम्पली काय लिहिलं 1 डिवायडेड बाय के के डॅश मायनस 1. ठीक आहे, क्लिअर आहे का ही स्टेप? येस सर. हा, त्यानंतर आपण कम्पेअर केलं, कशा कशाला कम्पेअर केलं तर इथे तुम्ही बघू शकताय इक्वेशन नंबर जे आहे 6 एक्स इज इक्वल टू सी टी, आणि इथे सुद्धा आपल्याला काय मिळतंय तर एक्स इज इक्वल टू सी टी, म्हणजे एल एच एस सेम आहे, आर एच एस कम्पेअर केलं, सी टी एकमेकाला कॅन्सल होणार आणि हा ब्रॅकेट इज इक्वल टू काय येणार 1 येणार. डिनोमिनेटरला इकडे शिफ्ट केलं, हा फॅक्टर सगळा इकडे उचलला, यातलं 1 1 एकमेकाला कॅन्सल झालं आणि मायनस साईन इथं आपण चेंज केलंय. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात येत नसेल तर लिहून घ्या, नाहीतर तुम्हाला वाटेल सर इथं साईन कसं काय चेंज झालं. 1 1 एकमेकाला कॅन्सल केलं, इथं प्लस आहे इथं मायनस आहे, तर याला इथं मायनस केलं इथं प्लस केलं, तर हे काय झालं 1 डिवायडेड बाय के के डॅश मायनस 1, हा सी बाय व्ही आहे तो इकडे शिफ्ट होणार आणि इथं मायनस असल्यामुळे इथं काय येणार मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. आणि ही जी स्टेप आहे तर ही स्टेप आहे तर इथं चेंज आहे, हे इज इक्वल टू काय 1 सेपरेट आहे 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर, हे असं आहे. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हे लिहून ठेवा कुठेतरी, नाहीतर कन्फ्युजन होईल तुम्हाला. 1 डिवायडेड बाय के के डॅश इज इक्वल टू 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. आता 1 डिवायडेड बाय के के डॅश इज इक्वल टू 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर, पण के आणि के डॅश हे सेम असतात त्यामुळे आपण इथं काय येणार 1 अपॉन के स्क्वेअर येणार, आणि के स्क्वेअर जर वर घेतला तर हे काय येणार 1 डिवायडेड बाय 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर.
तर आपण नेक्स्ट स्टेप काय लिहिली, के ची व्हॅल्यू काढली. के इज इक्वल टू के डॅश इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. ठीक आहे. आणि याच के आणि के डॅशच्या व्हॅल्यू जेव्हा आपण एक्स आणि टीच्या इक्वेशनमध्ये ठेवतो तर आपल्याला हे इक्वेशन मिळतात, ज्याला आपण काय म्हणतो, लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन अँड इट्स इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे काय, तर एक्स डॅश इन टर्म्स ऑफ एक्स हे झाले लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन्स, आणि एक्स इन टर्म्स ऑफ एक्स डॅश किंवा टी इन टर्म्स ऑफ टी डॅश, दिस इज कॉल्ड एज इनव्हर्स ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन. ओके, सो हियर few points are there related to MCQ. now we will discuss. तर हे आताच लक्षात ठेवा, लिहून घ्या, तुमच्याकडे नोटबुक रेडी ठेवा. ठीक आहे. तर आता यामध्ये इक्वेशन्स भरपूर आहेत, हे तुमच्या लक्षात आलंच आहे. इक्वेशन्स भरपूर आहेत म्हणण्यापेक्षा चॅप्टर सगळा इक्वेशनचा आहे. तर यामध्ये काय काय चेक करा. तर यामध्ये तुम्हाला हे इक्वेशन्स पॉसिबल तुमचे MCQ असणार. कुठले कुठले, तर ही व्हॅल्यू एक्स डॅशची तुम्हाला माहिती पाहिजे, ही व्हॅल्यू एक्सची. त्यानंतर जेव्हा गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन म्हटलं जातं तेव्हा हे इक्वेशन येतं, याच्यामध्ये के नसतो, फक्त एक्स डॅश इज इक्वल टू एक्स मायनस व्ही टी. तर मागच्या वेळेस मी डिटेलमध्ये सांगितलेलं की या दोन्हीमध्ये फरक काय, इथं के मिसिंग आहे का, कारण का क्लासिकल मेकॅनिक्समध्ये आपण व्हेलॉसिटी तर ती काय कन्सिडर करतो, व्ही इज लेस दॅन सी, खूप कमी असते. पण जेव्हा व्ही इज कम्पेरेबल टू सी म्हणजे 0.8 सी 0.9 सी एवढे येतं, 80% ऑफ velocity ऑफ लाईट, 90% ऑफ velocity ऑफ लाईट, then the things gets changed. Okay, so you can take screenshot, whatever the underlined is your possible MCQ. Okay, shall we proceed? Yes, sir. Now in this case इथे जर म्हटलं तर याच्यात काही MCQ येत नाही. टी डॅशची जी व्हॅल्यू आहे तर ती लास्टलाच आपल्याला जी मिळते ती आपण काढतो. यामध्ये सुद्धा काही नाही, या स्टेप्सच आहेत सगळ्या. हां, आता इथं हे सगळे तुमचे पॉसिबल MCQ आहेत. ठीक आहे. त्यामध्ये या व्हॅल्यूज आल्या कुठल्या, तर एक्स डॅशची व्हॅल्यू काय, हे इक्वेशन महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल सर मागाशी पण एक्स डॅशची व्हॅल्यूज होती, हो होती ती पण तिथं के ची कन्सिडर करून इथं के ची व्हॅल्यू आपण टाकतोय. के ची व्हॅल्यू काय, 1 डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. तर हे तुम्हाला MCQ ला विचारलं जाऊ शकतं. एक्स डॅशची व्हॅल्यू काय, एक्स मायनस व्ही टी डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. त्यानंतर टी डॅशची व्हॅल्यू काय, टी डॅश इज इक्वल टू टी मायनस व्ही एक्स बाय सी स्क्वेअर डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. तसंच एक्सची व्हॅल्यू काय, एक्स इज इक्वल टू एक्स डॅश प्लस व्ही टी डॅश डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. टी ची व्हॅल्यू काय, टी डॅश प्लस व्ही एक्स डॅश बाय सी स्क्वेअर डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. आता तुम्ही म्हणाल सर हे लक्षात कसं ठेवायचं, तर सिम्पल आहे. हे बघा, एक्स डॅशचं इक्वेशन लक्षात ठेवा. एक्स डॅशचे इक्वेशन काय आहे, तर के इंटू एक्स मायनस व्ही टी. ठीक आहे, जे आपण पहिल्यांदा बघितलं, के इंटू एक्स मायनस व्ही टी. आता हे ट्रिक्स आहेत, तुम्ही तुमच्या स्टाईलनं ठरवू शकता. आता एक्स डॅश इज इक्वल टू काय, के इंटू एक्स मायनस व्ही टी, हे इक्वेशन तुम्हाला माहिती पाहिजे. के ची आणि के डॅशची व्हॅल्यू काय असते, 1 डिवायडेड बाय अंडर रूट. तर इथं फक्त के काढायचा आणि अंडर रूट व्हॅल्यू जर टाकली तर तुम्हाला काय मिळतं, एक्स डॅशची ही नवीन व्हॅल्यू मिळते 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर, जी आपण इथे लिहिलेली लेफ्ट साईडला. तर यामध्ये के तुम्हाला रिमूव्ह करावं लागणार. ठीक आहे. एक्स डॅश इज इक्वल टू के च्या ऐवजी काय येणार, कारण का के डॅश आणि के ची व्हॅल्यू ही आहे, ही माहिती पाहिजे आपल्याला. तर ही व्हॅल्यू आली. आता कन्फ्युजन कसं काढून टाकायचं, एक्स डॅश जेव्हा LHS ला डॅश असतो तेव्हा राईट साईडला कुठेही डॅश सिम्बॉल नसतो, हे लक्षात ठेवायचं. आणि इथं मायनस साईन आहे. एक्स डॅश इज इक्वल टू एक्स मायनस व्ही टी, हे एकदा तुमच्या लक्षात राहिलं की एक्स साठी काय येणार, इकडं प्लस साईन येणार वर आणि सगळीकडे डॅश असणार आहे वरच्या बाजूला. हे खाली के ची व्हॅल्यू तीच असणार आहे. ठीक आहे. तर एक्स डॅश एक्स मायनस व्ही टी, एक्स एक्स डॅश प्लस व्ही टी डॅश. एक्स डॅशचं इक्वेशन तुमच्या लक्षात राहिलं तर यात फक्त काय बदल करायचा, तर इथं प्लस साईन येणार आणि इथं एक्सच्या ऐवजी इथं एक्स डॅश आणि टी डॅश असणार आहे. टी मध्ये सुद्धा तसंच आहे. टी डॅश म्हणजे टी मायनस व्ही एक्स बाय सी, के ची व्हॅल्यू. टी म्हणजे काय येणार, तर इकडे डॅश येणार आणि प्लस साईन येणार. इज इट क्लिअर? येस सर. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे जे बॉक्समध्ये दिलेले इक्वेशन्स आहेत हे तुमचे MCQ आहेत, तर हे परफेक्ट करायचे. तर जे जे मी तुम्हाला सांगतोय त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आजच
हे सगळं वहीमध्ये, नोट्स तर तुम्ही लिहालच, वहीमध्ये हे परफेक्ट करा. ठीक आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलेलं की डिफ्रॅक्शन आणि पोलरायझेशन हा जो चॅप्टर आहे त्याची असाइनमेंट म्हणजे डिफ्रॅक्शनचे क्वेश्चन कन्सिडर करा तुम्ही, पोलरायझेशनचे राहू द्या. ठीक आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिलेटिव्हिस्टिक मेकॅनिक्स, ह्याच्यामध्ये जे 4 क्वेश्चन आहेत तर त्यामधलं लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन जे आता आपण डिस्कस केले, तर तो एकच क्वेश्चन म्हणजे ती असाइनमेंट कन्सिडर करा आणि कंप्लीट करा. इज इट ओके? येस सर. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. तुम्ही प्रॅक्टिस करा चांगल्या पद्धतीनं, पण नोट्समध्ये लिहा आहे, पण ह्या असाइनमेंटमध्ये हा एकच क्वेश्चन कन्सिडर करून मी ती कन्सिडर करतो असाइनमेंट. बाकीचे आहेत ते चांगल्या पद्धतीनं कंप्लीट करा. नाव वाय आय हॅव डिस्कस्ड द थिंग्स ऑफ लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन वन्स अगेन. ते का डिस्कस करणं गरजेचं आहे? कारण का त्यातले जे इक्वेशन आहेत ते आपण डायरेक्टली इथं यूज करतो. हे आता जे 2 डेरिव्हेशन आहेत पुढचे ते एकदम सिंपल आणि इझी आहेत. कधी जर तुम्हाला हे आधीचे जे आपण डिस्कस केलेले स्टेप्स आहेत त्या माहिती असतील आणि त्याचं मिनिंग माहीत असेल. त्याच्यासाठीच मी तुम्हाला मागच्या लेक्चरला बेसिक थिंग सांगितल्या, त्यानंतर हे डेरिव्हेशन आपण डिस्कस केलं. नाव लेट अस ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय लेंथ कॉन्ट्रॅक्शन अँड टाइम डायलेशन. ओके, सो लिसन केअरफुली, सिंपल थिंग्स आर देअर. त्याच्यासाठी तुम्हाला हे इक्वेशन्स माहिती पाहिजेत, म्हणून हे मी तुम्हाला बॉक्स करून सांगितले की एक्स डॅशची व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे, टी डॅशची व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे, एक्सची व्हॅल्यू, टीची व्हॅल्यू, तर हे आपण डायरेक्ट यूज करणार आहोत पुढं. So length contraction means what? So first understand the mathematical terms and then the actual meaning of this. So consider two coordinate systems S and S dash. The latter is moving with the velocity v relative to the former along the positive x direction. तेच आपण इथं परत कन्सिडर करतोय. दोन सिस्टीम कन्सिडर करा, एस आणि एस डॅश. एस डॅश व्हेलॉसिटी व्ही न मूव्ह करते रिस्पेक्ट टू एस. लेट ए रॉड बी प्लेस्ड ॲट रेस्ट इन एस डॅश. एस डॅश मध्ये एक आपण रॉड ठेवलाय अलॉंग एक्स ॲक्सिस, त्यामुळं त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? x1 डॅश, x2 डॅश be the coordinates at the end points of the rod. Hence, the length of the rod called the proper length L dash in the system S dash is. या सिस्टीम साठी या रॉडची लेंथ काय असणार आहे? तर एल डॅश. ती कशी काढणार आपण? तर x2 डॅश मायनस x1 डॅश. ठीक आहे, या दोन्ही मधलं अंतर मोजणार, डिफरन्स म्हणजे त्याची लेंथ असणार आहे. नाव लेट an observer, okay, this is n, let an observer in S measure the length of the same rod. If x1 and x2 are the coordinates at the end points of the rod at the same time, then length of the rod L is given by. आता दुसऱ्या फ्रेम ऑफ रेफरन्सचा कन्सिडर करून आपण ह्याची लेंथ जर कन्सिडर करायला लागलो तर ती काय येणार? L इज इक्वल टू x2 मायनस x1. ती काय येणार? L इज इक्वल टू x2 मायनस x1. ॲज पर लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन वी हॅव. आता इथं आपण काय केलं? लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशनचे इक्वेशन आहेत तर ते इथं वापरलेले आहेत. ते काय आहेत बघा. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे इक्वेशन माहिती पाहिजे. एक्स डॅश म्हणजे काय? तर एक्स मायनस व्ही टी डिव्हायडेड बाय अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. आता एक्स डॅश म्हणजे हे असेल, तर x1 डॅश म्हणजे काय असणार आहे? तर x1 डॅश इज इक्वल टू x1 मायनस व्ही टी डिवायडेड बाय अंडर रूट. तर तेच आपण इथं लिहिलेले बघू शकता तुम्ही. x1 डॅश इज इक्वल टू x1 मायनस व्ही टी डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. तसंच x2 डॅश इज इक्वल टू x2 मायनस व्ही टी डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. हे लक्षात आलंय का? सिंपल चेंज केला आपण, एक्स डॅशच्या ऐवजी x1, एक्स डॅशच्या ऐवजी x2. इज इट क्लिअर? येस सर. नेक्स्ट आता आपण काय करतोय? तर या व्हॅल्यूज आहेत तर त्या आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करतोय. म्हणजे काय? इथं आपण डिफाईन केलंय एल डॅश इज इक्वल टू x2 डॅश मायनस x1 डॅश. सो लेट अस पुट द व्हॅल्यू ऑफ x2 डॅश अँड x1 डॅश इन धिस इक्वेशन. आपल्याला काय मिळणार? तर एल डॅश इज इक्वल टू x2 मायनस व्ही टी डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर मायनस x1 मायनस व्ही टी डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. डिनॉमिनेटर कॉमन आहे तो आपण कॉमन केला आणि वर जर साइन्स बघितले तर ब्रॅकेटमध्ये आपण याला टाकलंय आणि मायनस साईन मध्ये आहे. इथं काय होणार आहे आता बघा, इथं मायनस व्ही टी आणि इथं मायनस मायनस प्लस व्ही टी होणार. ते एकमेकाला कॅन्सल करणार
राहिली टर्म ती काय, तर x2 मायनस x1. पण x2 मायनस x1 म्हणजे काय, x2 मायनस x1 इज नथिंग बट कॅपिटल L. बरोबर आहे का. Equation number 2. So if we consider x2 minus x1 as capital L, so we can get the equation as this L is equal to L dash under root 1 minus v square by c square. L is equal to L dash under root 1 minus v square by c square. So thus the length of the rod moving with velocity v relative to observer is contracted by a factor under root 1 minus v square by c square in the direction of motion. This is known as Lorentz-Fitzgerald contraction or simply length contraction. तर आता तुम्ही म्हणाल सर हे स्टेप्स वगैरे तर लक्षात आल्या, पण याचा अर्थ काय नेमका. L इज इक्वल टू L डॅश अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण काय करू, एक न्यूमेरिकल कन्सिडर करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही कॅल्क्युलेट करून मला याची व्हॅल्यू सांगा. So if we consider L dash here as 100 centimeter and the value of V is 0.8 into c. C means velocity of light. Okay, so L is equal to L dash under root 1 minus v square by c square. So here you can just check that what is the value of L here. Hello, sir. Ha, 60 centimeter. yes, you have calculated because I have given you very simple thing. 60 centimeter. Okay, so here you can just consider that what we are getting. So L is equal to 60 सेंटीमीटर. याचा अर्थ काय, तर इथं लेंथ कॉन्ट्रॅक्ट होत असते. लेंथ कॉन्ट्रॅक्ट होत असते म्हणजे काय, तर जेव्हा आपण व्हेलॉसिटी कन्सिडर करतो, when it is comparable to velocity of light, then length gets contracted. Means what? So in syllabus we have discussed some points. In that I have shown some figure purposefully. So this is called as length contraction. As velocity increases, so L is equal to L0 under root 1 minus v square by c square. L is equal to तुम्ही इथं L dash म्हणू शकताय. So here when we consider this velocity, as velocity increases, length gets contracted. Okay, getting the meaning? लक्षात येते का हे. तर इथं L is equal to L dash under root 1 minus v square by c square. याचा अर्थ काय, तर जसं जसं व्हेलॉसिटी वाढत जाईल त्या फ्रेम ऑफ रेफरन्सची, तर त्यामधले जे लेंग्थ्स आहेत तर त्या लेंग्थ्स श्रिंक होत जातात, कॉन्ट्रॅक्ट होत जातात. सो दॅट इज कॉल्ड एज L इज इक्वल टू L डॅश अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर. तुम्ही म्हणाल सर हे कसं शक्य आहे, तर ह्याचं कारण आहे रिलेटिव्हिस्टिक व्हेलॉसिटी. तर ते व्हेलॉसिटीमुळं होतं. तर इथं आपण जेव्हा कन्सिडर करतो तर त्यावेळेस आपल्याला हे लेंथ कॉन्ट्रॅक्शन फेनॉमेना जो आहे तर तो कन्सिडर करावा लागतो आणि त्याच्यानुसार आपण हे काय करतोय, तर हे पुट करतोय. सो लेट अस अंडरस्टँड द नेक्स्ट पॉइंट विच इज रिलेटेड टू टाइम नाव. नाव दिस इज ऑल्सो इंटरेस्टिंग वन. Just listen carefully and then we will discuss some things related to this, of course, with practical proof. So an important consequence of theory of relativity is that time does not remain absolute. Time of the same event observed from two different frames are moving relative to other is not the same. The meaning of word dilation is to make time interval more or larger, or dilation means to lengthen an interval of time. तर हे काय ते आपण चेक करू. पहिल्यांदा मॅथमॅटिकल स्टेप्स आपण संपूया आणि त्यानंतर हे डिस्कस करूया. कन्सिडर
a clock situated at position S dash in moving frame S dash. Suppose that T1 dash and T2 dash are two instants recorded by the observer in frame S dash. Then time interval measured by him is given by. Okay, so here we have to get one equation, that is T is equal to T dash divided by under root 1 minus V square by C square. So we have to now consider the equations here also. तर इथं आपण काय कन्सिडर करतोय, तर आपल्याला शेवटी इक्वेशन मिळते टी इज इक्वल टू टी डॅश डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. पण याचा अर्थ काय ते आपण समजून घेऊ. तर इथं आपण काय कन्सिडर करतोय, तर दोन फ्रेम ऑफ रेफरन्सेस आहेत नेहमीप्रमाणे, एस डॅश मुव्हिंग विथ वेलॉसिटी व्ही विथ रिस्पेक्ट टू एस. आता हे दोन काय, तर हे दोन इव्हेंट आहेत. समजा फ्लॅश ऑफ लाईट कन्सिडर करा. टू फ्लॅश ऑफ लाईट्स आर देअर. फर्स्ट इव्हेंट, सेकंड इव्हेंट. असं समजायचं की आपण दोन फ्लॅश केले. समजा टॉर्च आहे, पहिल्यांदा स्टार्ट केली आणि दुसऱ्यांदा स्टार्ट केली. तर याच्यामधला जो टाइम डिफरन्स आहे तर तो आपण इथं चेक करतो. तर तो टाइम डिफरन्स इथल्या फ्रेम ऑफ रेफरन्ससाठी काय असणार आहे, तर T0 किंवा त्याला टी डॅश सुद्धा तुम्ही म्हणू शकताय. सो दिस टी डॅश इज नथिंग बट T2 डॅश मायनस T1 डॅश. म्हणजे हा जो टाइम इंटरवल आहे तो म्हणजे काय असणार आहे, तर दुसरा इव्हेंट वजा पहिला इव्हेंट यामधला जो टाइम इंटरवल आहे तो म्हणजे हा टाइम असणार आहे. दॅट इज टी डॅश इज इक्वल टू T2 डॅश मायनस T1 डॅश. नाव हिअर however the observer in another frame of reference can record that time as t is equal to T2 minus T1. T2 minus T1. So here we are just checking the same event by another frame of reference, that is T2 minus T1. Now what is the value of T in Lorentz transformation equations? लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन मध्ये टी ची व्हॅल्यू काय आहे, टी इज इक्वल टू टी डॅश प्लस व्ही एक्स डॅश बाय सी स्क्वेअर डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. Hello, sir. Just a minute, give me 1 minute. Just a minute. हा नाही, एक जस्ट अ मिनिट. हा, so sorry for pause. So this is the value of t. आपण t ची व्हॅल्यू जी आहे तर ती इथं काढलेली, t इज इक्वल टू टी डॅश प्लस व्ही एक्स डॅश, टी इज इक्वल टू टी डॅश प्लस व्ही एक्स डॅश बाय सी स्क्वेअर डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. तर ही टी ची व्हॅल्यू आपण काढलेली. तर T1 ची व्हॅल्यू काय येणार इथं, तर T1 इज इक्वल टू T1 डॅश प्लस व्ही एक्स डॅश बाय सी स्क्वेअर डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. तसंच T2 ची व्हॅल्यू काय येणार, T2 इज इक्वल टू T2 डॅश प्लस व्ही एक्स डॅश बाय सी स्क्वेअर डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. तर तेच आपण इथं लिहिलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही. T1 म्हणजे काय, T1 डॅश प्लस व्ही एक्स डॅश बाय सी स्क्वेअर डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. T2 इज इक्वल टू T2 डॅश प्लस व्ही एक्स डॅश बाय सी स्क्वेअर डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. इज इट क्लिअर? येस सर. आता आपण काय करतोय, तर हे जे इक्वेशन आहे कुठलं, T इज इक्वल टू T2 मायनस T1,
याला आपण इक्वेशन 2 म्हणू, जे पुढच्या स्लाइडमध्ये आहे मला वाटतं. हां, टी इज इक्वल टू T2 मायनस T1. तर याच्यामध्ये आपण या व्हॅल्यूज टाकतोय. सो आय इरेज दिस वन. So if we put the value of T2 and T1 here, what are the values? T2 dash plus Vx dash by c square divided by under root 1 minus v square by c square. And for T1 dash, then here denominator is same. And here this plus term and this minus term cancel with each other. What is remaining? T2 dash minus T1 dash. पण T2 dash minus T1 dash काय आहे? T0 किंवा T dash. तुम्ही त्याला सिम्बॉल कसलाही म्हणू शकताय. So T is equal to T2 dash minus T1 dash divided by under root 1 minus v square by c square, or simply T is equal to T0 divided by under root 1 minus v square by c square. So this is called as a time dilation equation. Now this is mathematical term. Question remains as it is. Sir, what exactly it means? Time dilation म्हणजे काय? तर दोन गोष्टी आपण कन्सिडर करू. पहिली म्हणजे काय, तर एक मॅथमॅटिकल एक्झाम्पल. तर तुम्हाला परत एकदा मी एक व्हॅल्यू देतो, तर तुम्ही त्याची व्हॅल्यू मला सांगा किती आहे. टी ची व्हॅल्यू आहे तर ती 100 सेकंड आहे. 100 सेकंद कन्सिडर करा. आणि व्ही ची व्हॅल्यू आहे ती आहे 0.8 इंटू सी. 60 तर seconds. मला तर मला तुम्ही T0 ची व्हॅल्यू सांगा. ती सांगितलेली आहे आपल्या स्टुडंटनं, ती आहे 60 सेकंद. ठीक आहे. हे मी पर्पजफुली व्हॅल्यू घेतल्यात. तुम्हाला माहिती आयडिया काय केली. 0.8 म्हणजे काय, 88 64, 1 मायनस 0.64, 0.36, 0.36 स्क्वेअर रूट किती असते, 0.6. 0.6. ठीक आहे. हां, 0.6 इंटू 100 किती येणार, 60 येणार. त्यामुळे हे मी कन्सिडर केलं. तर टी डॅश किंवा T0 काय येते, 60 सेकंद. आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे सर. तर इथे तुम्ही बघू शकता की एका फ्रेम ऑफ रेफरन्ससाठी जर 100 सेकंड्स असतील तर दुसऱ्या फ्रेम ऑफ रेफरन्ससाठी ते असणार आहे 60 सेकंद. तर तुम्ही म्हणाल सर ठीक आहे, मॅथमॅटिकली पण हे दिसतंय, पण एक्झॅक्ट याचं मिनिंग काय. तर टाइम डायलेशनचा अर्थ समजून घ्या. टाइम डायलेशन इज नथिंग बट टू लेंथन द टाइम इंटरवल. ठीक आहे, हे आता लक्षात येते का बघा. So if I say this is 1 second for one frame of reference and this is 1 second for another frame of reference, तर to dilate means to lengthen. म्हणजे काय होतं, तर तो टाइम इंटरवल आहे तर तो लेंगदन होतो किंवा टाइम इंटरवल आहे तर तो चेंज होतो. तुम्ही म्हणाल हे शक्य का. सो इट इज अ प्रॅक्टिकली प्रूव्ड. आता इथे तुम्ही बघू शकता की एका फ्रेम ऑफ रेफरन्ससाठी हा 1 सेकंद आहे आणि दुसऱ्या फ्रेम ऑफ रेफरन्ससाठी हा काय, तर 1 सेकंद आहे. याचा अर्थ काय, तर या फ्रेम ऑफ रेफरन्ससाठी हा किती झाला, 2 सेकंद झाला. बरोबर आहे का. Yes, sir. ठीक आहे. या फ्रेम ऑफ रेफरन्ससाठी तो 2 सेकंद झाला. म्हणजे इथे 1 सेकंद असेल तर इथं 2 सेकंद झाले. म्हणजे इथं जर 60 सेकंद असतील तर इथं ते 100 सेकंद झाले. ठीक आहे. तर हे कशामुळे होतं, तर द रिझन इज व्हेलॉसिटी ऑफ दॅट फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके. सो वाय इट हॅपन्स, सो आन्सर इज हिअर. हे तुम्हाला मी त्यावेळेस पण सांगितलेलं, आता तुमच्या अजून चांगल्या लक्षात येईल की 2 फ्रेम ऑफ रेफरन्स कन्सिडर करा, ए आणि बी. त्यातली ए जी आहे तर ती मुव्हिंग आहे, बी जी आहे तर ती स्टेशनरी आहे. आता कन्सिडर करा की ए फ्रेम ऑफ रेफरन्स मधला माणूस ही पल्स ऑफ लाईट काय करतोय, चेक करतोय. तर त्याच्यासाठी कधी पण बघितलं तरी ती पल्स ऑफ लाईट किंवा एक फ्लॅश आहे की जो 2 मिरर मध्ये काय करतोय, तर मूव्ह होतोय. तर त्याच्यासाठी इथे मी जरा पिक्चर्स काढतो. ही पोझिशन घ्या किंवा ही घ्या किंवा ही घ्या किंवा इथे घ्या, कुठं जरी बघितलं तर त्याच्यासाठी काय असणार आहे, लाईट अशीच वर खाली होत असणार आहे. बरोबर आहे का. कारण का तो त्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये मूव्ह होतोय. ठीक आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ती जी लाईट आहे तर ती अशीच मूव्ह होणार या फ्रेम ऑफ रेफरन्ससाठी. आता हा ट्रॅव्हल करतोय आणि ती फ्लॅश ऑफ लाईट तो बघत चाललाय, पण त्याच्यासाठी ही कंडिशन आहे. आता अनदर फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे अर्थ किंवा स्टेशनरी फ्रेम ऑफ रेफरन्सनं ही जी पर्सनॅलिटी, तर ती जेव्हा ही लाईट बघेल किंवा ट्रॅव्हलिंग ऑफ लाईट बघेल तर तिच्यासाठी काय असणार आहे, तर या माणसासाठी जेव्हा ते वर खाली होत असणार आहे असं आणि असं, तर या पर्सनॅलिटीसाठी
ती लाईट अशी मूव्ह होत असणार आहे. आर यू गेटिंग दिस थिंग्स? Yes, sir. Okay, so here for this fellow, a frame of reference, the light traveling like this. कधी पण त्यानं जर बघितलं तर त्याच्यासाठी ही ट्रॅव्हल अशीच होत असणार आहे. पण दुसऱ्या फेलोसाठी ही मोशन मध्ये असल्यामुळं काय होणार, तर ही लाईट ह्याच्यासाठी जरी सरळ जात असली तरी ही मोशन मध्ये असल्यामुळे याच्यासाठी अशी जाणार. त्यामुळे तुम्ही जर इथं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड काढलं तर ते वेगळं येणार. त्याच्यामुळं इथं टाइम चेंज होतो आणि आपल्याला काय मिळतं, तर इथं या व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या चेंज होतात. तर याच्यासाठी एक पॅराडॉक्स आहे, त्याला ट्विन पॅराडॉक्स म्हटलं जातं. तर कन्सिडर करा की दोन ट्विन्स आहेत, ठीक आहे, कॅपिटल ए अँड कॅपिटल बी. ओके, अँड आता ट्विन्स आहेत म्हटल्यावर दोघांची वय सेम आहेत. थोडं कन्सिडर करा आता, 1-2 मिनिट इकडं तिकडं. तर कॅपिटल ए and capital B are twins. They are enjoying or celebrating their 25th birthday. Okay, and on that day, one of the twin stays on the earth and another twin go for space travel. Okay, so after successful completion of travel, that twin comes exactly after 1 year. So what are the ages of these two twins? ठीक आहे, 1 वर्षानंतर हा, पण तो जो स्पीड आहे तो 0.8c 0.9c असा कन्सिडर करा, जवळपास नाही, फास्ट झोन आलाय. तर या दोघांचे एजेस काय असणार आहेत? सो फॉर दिस ट्विन एज इज 26 अँड फॉर अदर इट इज 30. ओके, नाव यू थिंक वाय और हाऊ. तर मगाशी जसं सांगितलं की फॉर this person if it is 100 second, for this it is 60 second. That's why the difference is there. Are you getting this? Yes, sir. And now you think that is it theoretically, practically what it is? तर practically हे proof झालेलं आहे. So you can search. The NASA scientists have done one thing. They have used 2 cesium clocks. Cesium clocks with highest accuracy at the level of picosecond. Picosecond means 10 raised to minus 12 second. So they kept one clock on the earth and another in the space shuttle, which is having certain velocity. थोडासा इफेक्ट होणारच त्याचा. and after return they have, of course हे दोन्ही सिंक्रोनाइज्ड होते. तुम्ही म्हणाल सर पुढं माग असतील, चुकून बघा, तर तसं काही नव्हतं. दे आर सीझियम क्लॉक्स हॅव्हिंग accuracy of picosecond, that is 10 raised to minus 12, and they are synchronized with each other, means they are showing exact same time. And after a return of this clock they have checked the things. So this clock is lagging by few nanoseconds. This clock is lagging by few nanoseconds. म्हणजे हे थोडंसं याच्यापेक्षा मागं होतं. याचा अर्थ काय झाला, तर ते खराब झालं वगैरे काही नाही. तर या दोन्ही मधला डिफरन्स आपण टाइम डायलेशनने हे प्रूफ करतो. किंवा अजून काही त्याचे एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामध्ये जे काही पार्टिकल्स स्पेसमधनं येतात तर त्याच्याशी रिलेटेड काही स्टडी केले गेले, त्याच्या व्हेलॉसिटीशी रिलेटेड. त्याच्यानंतर आपले जे GPS सॅटेलाइट आहेत तर त्याचा जो टाइम आहे त्याचा सुद्धा स्टडी केल्यावर लक्षात आलं की आपण जे सिंक्रो करून त्याला पाठवलेलं तर त्यामध्ये थोडासा डिफरन्स येतोय. सो यू कॅन गुगल सर्च फॉर टाइम डायलेशन अँड यू कॅन गेट द examples and maybe animations related to that on different examples. So this is one of the famous example that is called as twin paradox. So time dilation means here what happens, time gets lengthened and that's why this happens, and all these amazing things are happening because of this factor, that is v. म्हणजे काय, तर velocity जर comparable to c असेल तरच हे होतं, नाहीतर तुम्ही म्हणाला आपण सुद्धा फास्ट हिंडतो इकडं तिकडं, तर त्याच्यामुळं हे जाणवतं का, तर फरक असतो पण तो खूप मायन्यूट आणि मायनॉर असतो. तर तो आपल्याला लक्षात येत नाही. जेव्हा हे आपण एक्झाम्पल हायर व्हेलॉसिटीजला कन्सिडर करतो, then we can prove that and then we can get the idea related to that. Is it clear to you? Yes, sir. What is mean by time dilation? तर आपण आज 2 पॉइंट बघितले. एक आहे तर तो लेंथ कॉन्ट्रॅक्शन, दुसरा आहे तर तो टाइम डायलेशन.
ज्याच्यामध्ये आपण बघितलं की व्ही इज कम्पेरेबल टू सी जेव्हा असतं तर त्यावेळेस काय गोष्टी होतात तर लेंथ कॉन्ट्रॅक्ट होते म्हणजे लेंथ कमी होते, टाइम डायलेट होतो म्हणजे टाइम इंटरवल जो आहे तर तो चेंज होतो. सो हिअर two equations we have add, that is L is equal to L dash under root 1 minus V square by C square and T is equal to T dash divided by under root 1 minus V square by C square. तर हे लिहून घ्या कुठेतरी, हे तुमचे नेक्स्ट MCQs आहेत. Length contraction equation is given by L is equal to L dash under root 1 minus V square by C square. Then time dilation equation is given as T is equal to T dash divided by under root 1 minus V square by C square. Okay, so you write it and I will share this slide to you. You can take screenshot of this also. हे कालचं तर तुम्ही घेतलेले आहेच आहेत. आजची ही फर्स्ट स्लाइड आहे, that is length contraction. Take screenshot of this and you can solve it personally. Simple equations आहेत, steps आहेत. तुम्ही जर या सॉल्व केल्या तर तुमच्या लक्षात येईल. This next one, here we are putting the value and we are getting the equations. Okay, then time dilation slide. Then time dilation equation. Okay, is it over? So everyone write these equations in notes. आणि आत्ताच मी सांगितलं ह्याची या चॅप्टरची जी असाइनमेंट असणार आहे ती काय असणार आहे? कुठला क्वेश्चन? लॉरेन्स. हा, लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन्स हा एकच क्वेश्चन याची असाइनमेंट म्हणून लिहा. तुमची जर इच्छा असेल तुम्ही सगळे डेरिव्हेशन्स लिहू शकताय. ओके, सो इट इज युअर कॉल. Now this last derivation is remaining, that is equivalence of mass and energy, that is E is equal to mc square. So this equation we will complete in our next lecture. Okay, so just I will check the attendance today. Roll number 5 आहेत का? Roll number 5. Then next 16, roll number 16, 19, 21, then 40, 44, 53 permanent absent, 54, 50, 55 absent आहेत. ठीक आहे, 56, 58, 59, 60, 62, हाँ, रोल नंबर
40 present आहे वृषाली. रोल नंबर 16 is also one. हर्षद 16 आणि 40 present आहेत. So I repeat once again, roll number 5, 19, 21, 44, 55. Hello, 5, you are present. Roll number 19, 21, 44, 45, 59, 60, 62. These are today's. 45. Yes. 45 present. 45 present, no problem. Okay. So today we conclude here. Thank you.